नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग आपली जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, तर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एन्व्हायरमेंट अँड इकोलॉजीची सिरीज आपण कंटिन्यू करतोय. जिओग्राफीचा जो पार्ट येतो खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट इकोलॉजी पण येतं, सोबतच करंट अफेअर्स मधून पण आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. केसागर स्पर्धा केसागर करिअर अकॅडमी वरती राज्यसेवा सोबतच तुमचे कंबाईनची एक्झाम यूट्यूब चॅनल वरती मोफत लेक्चर चालू आहेत आणि ऍप्लिकेशन वरती संयुक्त पूर्व परीक्षेसाठी बॅच देखील चालू आहे. तर एमपीएससी एन्व्हायरमेंट इकोलॉजी साठी तुम्ही 2 पुस्तकं तुम्हाला इथं अवेलेबल आहेत. ठोकळ्यामधून तुमचा पार्ट आपण कव्हर करतोय, पण रेफरन्स बुक तुम्ही डेफिनेटली वापरा. एक पुस्तक आहे के सिद्धार्थ सरांचं आणि दुसरं पुस्तक आहे नेतनकर सरांचं. दोन्हीपैकी कोणतंही बुक तुम्ही वापरू शकता, दोन्ही पुस्तकं बेस्ट आहेत. जर पुस्तक मागवताना तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. मी इथं माझा नंबर तुम्हाला शेअर करते. 9404033073. ठीक आहे, ओके. चला तर आपण स्टार्ट करूया. आपण बघतोय निर्वृक्षीकरण, याच्यावरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलेले आहेत. हा जो पार्ट आहे ना बघा, 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन येतात. विधान आणि कारण मध्ये पण क्वेश्चन येतात, विधान आणि कारण. ठीक आहे, याच्यामध्ये पण क्वेश्चन येतात. क्वेश्चन सोपे असतात, पण होतं काय माहिती का, कधी कधी आपण घाईघाईमध्ये वाचायला वगैरे चूक करतो. त्याच्यामुळे काय होतं, सोपे क्वेश्चन असून पण आपले मार्क्स तिथं जातात. ठीक आहे, ओके. चला तर आपण स्टार्ट करूया. वने ही कोणत्याही देशाची फार मोठी नैसर्गिक संपत्ती आहे, बरोबर. वने विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल पुरवतात, इमारती फर्निचरसाठी लाकूड उपलब्ध करून देतात, असंख्य पक्षी प्राणी कृमी यांना अधिवास उपलब्ध करतात. ठीक आहे, आता शेती करता भुसभुशीत आणि विविध कृमीयुक्त संपन्न मृदा पुरवतात. म्हणजे आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे की बाबा, वनांमुळं या सगळ्या गोष्टी घडतात, बरोबर. जर वनच नसेल तर काय होईल, मृदा व्यवस्थित राहणार नाही. ओके, त्याच्यामुळं वृक्ष जमिनीवरती असणं फार महत्वाचं आहे. सोप्या भाषेत काय माहिती का, इथून तुम्हाला क्वेश्चन तर जास्त येणार नाहीत, पण आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आता इथं आपण जर बघितलं की बाबा, वनस्पतींची जी जमिनीत मुळं आहेत ते काय करतात, जमीन घट्ट धरून ठेवतात, बरोबर. मग याच्यामुळे काय होतं, वाहतं पाणी असेल, वारा असेल, याच्यामुळं जमीन काय होते, धुपून जात नाही. पावसाचं पाणी थोपवून अडवून ते जमिनीत मुरण्यास किंवा प्रवाह रोखण्यास वनस्पती मदत करतात. त्याच्यामुळे काय होतं, भूजल पातळीमध्ये वाढ होते आणि प्रवाही पाणी रोखण्यामुळे त्यांचा प्रवाह संत केल्याने पुन्हा पुन्हा येणारे पूर थोपविले जातात, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, पुराची तीव्रता जी आहे ना, ती वृक्ष असल्यामुळे कमी होते. जमिनीला एक आच्छादन उपलब्ध होतं, त्याच्यामुळे जमिनीतील पाण्याचं बाष्पीभवन रोखलं जातं. कार्बन डायऑक्साईड आणि अन्य विषारी वायू शोषून घेतले जातात, वातावरण शुद्ध होतं. कार्बन डायऑक्साईडमुळे प्रकाश संश्लेषणाद्वारे मिळालेली ऊर्जा वापरून वनस्पती विविध प्रकारचं अन्न तयार करतात. ठीक आहे, ओके. साधे सिंपल गोष्टी आहेत, पण एक्झाम मध्ये तुम्हाला सिली मिस्टेक होऊ शकतात. भूपृष्ठावरील लोकांना बघा, इंधन म्हणजे जे जळण असतं ना, अरण्य मिळवून देतात. ग्रामीण भागामध्ये अजूनही आपण बघतोय की इंधन म्हणून जळण वापरलं जातं. ठीक आहे, अनेक लोकांना विविध प्रकारे वन संकल्पना उद्योग उपलब्ध करून रोजगार उपलब्ध करून देते, बरोबर. असंख्य प्राणी पक्षी निवारा यांना मिळतो वनांपासून. मूलभूत जीवन सोर्स जे आहेत ना, ते आपल्याला मिळतात.
देशाचे कल्याण आणि संपन्नता देशातील हिरव्यागार आरोग्य संपन्न टवटवीत वनस्पतींवर अवलंबून असते. या वनांवरच जैविक घटकांवर नैसर्गिक पर्यावरण पद्धती परिसंस्था पारिस्थितिकी यांचं संतुलन अवलंबून असते. ठीक आहे, तर हे आपल्याला हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या एक्झाम मध्ये आपल्याला विचारणार नाहीत. ठीक आहे, फक्त समजून घ्यायचं आपल्याला. पुढचा मुद्दा बघा, बाग क्षेत्रामुळे वनक्षेत्राचा कसा क्षय झालाय हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचंय. होतं काय बघा, दिवसेंदिवस वनक्षेत्र शेती बागायत मळे यांच्या खाली घेतलं जात आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय होते, वन पर्यावरणामध्ये अवनती होते, लक्षात घ्या. आणि डोंगराळ प्रदेशातील डोंगर उतार पडीक जमीन खार क्षेत्र यांना फळबागेतील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत जातं. आता या क्षेत्रामुळे काय होते, जैविक विविधता आणि वन परिसंस्था धोक्यात येत आहे. बागांमध्ये एकाच प्रकारची वनस्पती वाढविली जाते. ठीक आहे, याच्यामुळे विविध प्रकारचे प्राणी पक्षी कीटक या क्षेत्रातून नष्ट होतात. पारिस्थितिकी संतुलन या बाग अथवा मळ्यांच्या क्षेत्रात बिघडते. बाग व मळे क्षेत्रात अपेक्षित फळे अथवा पीक अधिक यावे याकरता विविध रासायनिक खते कीटकनाशके मोठ्या प्रमाणात वापरली जातात. ठीक आहे, बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती का, की पारिस्थितिकीचं संतुलन का बिघडतं, म्हणजे बाग क्षेत्रामुळे क्षय झालाय असं का म्हणतोय आपण इथं. तर इथं बाग आणि मळे यांच्यासाठी रासायनिक खतं यूज करावी लागतात, बरोबर. कीटकनाशक वापरावी लागतात. मग याच्यामधून जी रसायने आहेत ना पाण्यातून जमिनीखाली जातात, जलप्रवाहाबरोबर सभोवतालच्या क्षेत्रात पसरतात. याच्यामुळे जलप्रदूषण वाढतं, बरोबर. आता हे जे आहे ना, तुम्हाला डायरेक्ट सेंटेन्स देतात बघा, बाग क्षेत्रामुळं बाग क्षेत्रामुळे जलप्रदूषण निर्माण होतं. तिथं तुम्हाला हे सगळं आठवत बसायला वेळ असतो का, नाही. तुम्ही हे सगळं आधीच क्लिअर केलं पाहिजे. ओके, क्लिअर. शिफ्टिंग कल्टिवेशन वरती ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. तर याच्यामध्ये बघा, शेती प्राचीन स्वरूपाची कमी गुणवत्तेची आपल्याला दिसून येतो. अमेझॉनचे खोरे मध्य अमेरिका मेक्सिको आग्नेय देशामध्ये शिफ्टिंग कल्टिवेशन अजूनही चालू आहे. भारतात ती ओडिशा मेघालय नागालँड अरुणाचल प्रदेश शिफ्टिंग कल्टिवेशनला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. या शेतीचं क्षेत्र प्रतिवर्षी बदलत असल्यानं डोंगर माथ्यावरील व डोंगर उतारावरील अरण्ये साफ केली जातात. ठीक आहे, बघा इथे जर बघितलं, शिफ्टिंग कल्टिवेशन खालचं क्षेत्र 7,000 चौरस किमी आहे. साहजिकच येथील वने वृक्षविद्या प्राणी पक्षी कीटक यांचं जीवन कसं आहे, धोक्यात आहे. आणि येथील परिसंस्था आणि पर्यावरणाची अवनती होत आहे. ओके, क्लिअर. बघा इथं तुम्हाला शिफ्टिंग कल्टिवेशन वरती क्वेश्चन कसा पडतो, जोड्या लावायचा क्वेश्चन पडतो, फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन पडतो. वेगवेगळ्या प्रकारची जी नावं आहेत शिफ्टिंग कल्टिवेशनची ती नावं विचारली जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आपण पुढे बघूया, वनांचे अप्रत्यक्ष फायदे काय आहेत. बघा वनांचे अप्रत्यक्ष फायदे, वनांपासून प्रत्यक्ष स्वरूपात मिळणारे आर्थिक फायदे आपण लक्षात घेतो, बरोबर. म्हणजे अप्रत्यक्ष आहेत ना, तर जंगलापासून अप्रत्यक्ष स्वरूपातील पर्यावरणीय फायद्यांकडे आपलं दुर्लक्ष होतंय. ओके, एकच मिनिट थांबा. बघा, तर अलीकडील काळात औद्योगिकीकरणामुळे काय होतं, वाढत असलेले हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वनांमुळे नियंत्रणात ठेवलं जातं. ठीक आहे, ओके. औद्योगिकीकरणामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे ना ते वाढतं, बरोबर. मग ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी वन नियंत्रणात असणं फार इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, ओके. तर या गोष्टी आपल्याला इथं समजून घ्यायच्या आहेत. ओके, जमिनीची धूप थांबवणे,
स्थानिक हवामान सौम्य राखणे, निसर्ग समतोल राखणे याच्यासाठी वनांचे पर्यावरणीय इथं उपयोग आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आपण बघूया वनविनाशाचे दूरगामी परिणाम. हे असले क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारत नाहीत, कारण का माहिती का, एवढे सोपे क्वेश्चन 2 मार्काला विचारताच येत नाही. ठीक आहे. पण जे बोनस मार्क म्हणतो आपण, एखाद्या वेळेस कधी कधी आयोग विचारतो की असू द्या चला विद्यार्थ्यांना हे बोनस मार्क आपण देऊया, तर कधी कधी एखादा क्वेश्चन येऊ शकतो. वनविनाशाचे दूरगामी परिणाम. बघा, वनविनाशाचे दूरगामी परिणाम मात्र फार होतात. हिमालयाच्या डोंगर उतारावर फार मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये आता हे झाल्यामुळे काय होतं बघा, हिमालयाच्या डोंगर उतारावरची जी वृक्षतोड आहे ना, त्याच्यामुळं गंगा मैदानी प्रदेश जो आहे ना आणि उपनद्या या खोऱ्यामध्ये पुराचं प्रमाण वाढले. ठीक आहे. परिणामी जीवित वित्तहानी तर झालीच, परंतु शेती उत्पादनावरती पण परिणाम होतो. ओके. उतारावरील वृक्षांची तोड झाल्याने वाहत्या पाण्याबरोबर जमिनीची फार मोठ्या प्रमाणावर धूप होते. हे तर आपण आधी पण वाचलेलं आहे. पाण्याबरोबर वाहून आलेले दगडगोटे, माती इत्यादी नदीच्या पात्रातच स्थिरावले जातात. बरोबर. वाहून आलेले दगडगोटे, मातीचे प्रमाण, हे सगळं शक्य होतं का? शक्य होत नाही. बरोबर. मग प्रवाह सोडून दोन्ही काठावरती पसरते. ओके. त्याच्यामुळे पात्रातच काय होतं, भरण होतं आणि नदीचं पाणी थोडं जरी वाढलं तरी प्रवाह सोडून दोन्ही काठांवर पसरतं. त्याच्यामुळं परिणामी काय होतं, पूर येतो. थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, वृक्षतोडीमुळे एकाच वेळी जमिनीची धूप होणे, मोठ्या प्रमाणावर पूर येणे असे दोन्ही तोटे उद्भवतात. वृक्षतोडीमुळे पुराचं प्रमाण वाढल्याने उत्तर भारतात सप्रमाण इथं आढळून आलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. ओके. आता भूपृष्ठावरची जी वनं आहेत ती नष्ट झाली. आता ती नष्ट झाल्यामुळे काय होतं, जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण कमी होतं, बरंच पाणी वाहून जातं. त्याच्यामुळे भूमिगत पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम इथं स्टार्ट होतो. ओके. परंतु अगोदरच कमी झालेल्या वनामुळे आणि वाढत्या वृक्षतोडीमुळे पाणी झिरपण्याऐवजी काय होतं, वाहून जातं आणि पाणी पुरवठ्यासाठी अनेक धरण प्रकल्प उभारण्यात येत आहेत. आता धरणांच्या आजूबाजूच्या डोंगर उतारावर वृक्षतोड करावीच लागते. बरोबर. मग धरणे अल्पावधीतच काय होतात, गाळाने भरून येतात आणि अशा धरणांची जलधारण क्षमता कमी असते. म्हणजे वनविनाशाचे दूरगामी परिणाम जर आपल्याला ऑप्शन मध्ये दिले तर इथं तुम्हाला धरणांचा एखादा पॉइंट दिला जाऊ शकतो, भूमिगत पाण्याचा पॉइंट दिला जाऊ शकतो, धुपेचा पॉइंट दिला जाऊ शकतो. तर तिथं आपण हे सगळं आठवू शकतो का? नाही आठवू शकत. बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं आपल्या अभ्यासामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. ओके. चला पुढे जाऊया. जलसिंचन क्षमता कमी होते. जलसिंचन क्षमता कमी झाल्यामुळे धरणे बांधण्यासाठी जो अफाट खर्च केलेला असतो ना, तर त्या खर्चाच्या मानाने त्याच्यातून निर्माण होणारी उत्पादकता अतिशय कमी असते आणि अल्पावधीतच ही जी धरणं असतात ना, ही गाळानं भरून जातात आणि त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा जास्त होतो. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला, तर निर्वृक्षीकरणाबद्दल आपण एवढे सगळे मुद्दे बघितले. आता आपण बघूया हवामान बदल. हवामान बदलाचे निदर्शक. बघा, मानवी व्यवहारांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामामुळे जागतिक वातावरणाच्या रचनेत बदल घडला किंवा त्याच कालावधीत होणाऱ्या हवामानातील बदल नैसर्गिक बदलांव्यतिरिक्त असेल तर त्याला हवामान बदल म्हणतात. साधी सिंपल डेफिनेशन आहे. हवामान बदल म्हणजे काय? बघा, मानवी व्यवहाराच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामामुळे काय होतं, जागतिक वातावरणाची जी रचना आहे त्याच्यामध्ये जर बदल घडला किंवा त्याच कालावधीत होणाऱ्या हवामानातील बदल नैसर्गिक बदलांव्यतिरिक्त असेल तर त्याला हवामान बदल म्हटलं जातं. बरोबर. आता याचा विकसनशील देशावर तीव्र परिणाम होतो. विकसनशील देश म्हणजे आपल्या भारतासारखे देश. बरोबर. कारण हे आव्हान पेलण्याची त्यांची क्षमता, त्यांच्याकडची साधन संपत्ती कशी असते, मर्यादित असते. ओके. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. हवामान बदलाचे काही निदर्शक बघा. समुद्राच्या पातळीत वाढ. हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात क्वेश्चन. समुद्राच्या पातळीमध्ये वाढ,
जागतिक तापमान वाढ, महासागरांच्या उष्णतेत वाढ किंवा ते आम्लीकरण होणं, हिमपट्टे कमी होणं, ध्रुवीय सागरातील बर्फामध्ये घट, हिमनद्या आटणे, हिमावरणामध्ये घट, टोकाच्या घटना वारंवार घडणे, चक्रीवादळ, दुष्काळ, पूर, हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारतात. ठीक आहे. खालीलपैकी हवामान बदलाचे निदर्शक सांगा. याच्यापैकी तुम्हाला 4 ऑप्शन असू शकतात, एखादा ऑड ऑप्शन पण असू शकतो. ठीक आहे. ओके. चला पुढे जाऊया. हरितगृह परिणाम. बघा, हरितगृह परिणामावरती क्वेश्चन येतात डेफिनेटली येतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. हवेच्या सर्वात खालचा जो थर आहे ना, तर त्या हवेच्या सर्वात खालच्या थरामध्ये कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे यांचे प्रमाण वाढलेले आहे. ठीक आहे. या सगळ्या वायूंची नावं लक्षात ठेवा. यांना म्हटलं जातं हरितगृह वायू, ग्रीन हाऊस गॅसेस. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, इव्हन विचारतात पण. ठीक आहे. आता या हरितगृह वायूंचं वैशिष्ट्य म्हणजे हे वायू सूर्यप्रकाशातील जास्त ऊर्जा असणारे इन्फ्रारेड किरण शोषून घेतात. बरोबर. हरितगृह वायूंचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, इन्फ्रारेड किरण शोषून घेतात, त्याच्यामुळे काय होतं, हवेचं तापमान वाढतं. ओके. या परिणामाला म्हटलं जातं हरितगृह परिणाम, कारण वनस्पतींसाठी बनविलेल्या हरितगृहातही अशाच प्रकारे काय केलं जातं, उष्णतामानाचा उपयोग करण्यासाठी खास रचना केलेली असते. ठीक आहे. बघा, हा पॉइंट लक्षात ठेवा. हरितगृहात काचेतून आलेले इन्फ्रारेड किरण आतील तापमान वाढवतात. आत तयार होणारी उष्णता बाहेर पडू शकते का? बाहेर पडू शकत नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ पुरेसं तापमान राहणं हे सजीवांसाठी आवश्यक आहे. क्वेश्चन कुठं कुठं बनतात मी तुम्हाला सांगितले. नैसर्गिकरित्या हरितगृह वायूंमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाशी उष्णता राहते का? राहते. बरोबर. सूर्यापासून येणारी ऊर्जा वातावरणातील वरच्या थरातून परावर्तित होते. काही ऊर्जा वातावरणातील काही ऊर्जा काय होते, वातावरणातील रेणू शोषून घेतात आणि उरलेली ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडते. ठीक आहे. इथं तुम्हाला दिलेला आहे पृथ्वीचा पृष्ठभाग, वातावरण, परावर्तित ऊर्जा. बाहेर जाणारे इन्फ्रारेड किरण, आणि इथं जो एरो दाखवलाय हरितगृह वायूंनी ऊर्जा शोषणे. ठीक आहे. ओके. आणि इथं तुम्हाला परावर्तित झालेली ऊर्जा दाखवलेली आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. जिथे जिथे क्वेश्चन बनतात ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. बघा, ही थेअरी समजून घ्या. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जे दीर्घ लांबीचे, बघा इथं दीर्घ हा शब्द खूप मोठा आहे, इथंच आयोग मिस्टेक करतं आणि आपल्याला एरर डिटेक्ट करावे लागतात. तर पृष्ठभागापासून दीर्घ तरंग लांबीचे इन्फ्रारेड किरण वातावरणाकडे फेकले जातात. बरोबर. इथं दीर्घच्या ठिकाणी तुम्हाला लघु दिलं जाऊ शकतं. त्यातील काही भाग हरितगृह वायूंनी शोषला जातो, त्याच्यामुळे वातावरणाचे तापमान वाढते. अशा प्रकारे नैसर्गिकरित्या हे वायू पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील वातावरण उबदार ठेवण्यास मदत करतात, परंतु त्यांचं प्रमाण काय होतं, प्रदूषणामुळे वाजवीपेक्षा जास्त होतं. मग कुठलीही गोष्ट वाजवीपेक्षा जास्त असेल तर त्याचा तोटा होत असतो, लक्षात ठेवा. आणि मग काय होतं,
तापमानामध्ये अनावश्यक वाढ होते. ठीक आहे, ओके. चला बघा, इन्फ्रारेड किरण आणि दीर्घ तरंग लांबी हे लक्षात ठेवा. जर वातावरणात हरितगृह वायू नसतील तर काय होईल? बघा, क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जर वातावरणामध्ये हरितगृह वायू नसतील तर काय होतं? तर पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचं तापमान -20 अंश सेल्सिअस एवढं कमी होऊन सजीव सृष्टीच्या हिताला ते मार. हा पॉइंट महत्वाचा आहे. ठीक आहे, टेम्परेचर कमी होतं, टेम्परेचर कमी होतं ते तर बरोबर आहे, पण किती सेल्सिअस पर्यंत कमी होतं ते महत्वाचं आहे. आणि हे वायू असल्यामुळेच पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळचे तापमान सरासरी 15 अंश सेल्सिअस असं सजीवांना अनुकूल असं राहतं. ठीक आहे, ओके. वातावरणात प्रदूषणामुळे उष्णता शोषक वायू नको त्या प्रमाणात वाढले तर मात्र या तापमान व उष्णता संतुलनावर विपरीत परिणाम होतो. गेल्या काही दशकामध्ये अशा प्रकारचा उपद्रवी हरितगृह परिणाम दिसून येऊ लागला असून त्याची कारणं कशी आहेत? जास्त आहे. ठीक आहे, अतिरिक्त हरितगृह वायूमुळे काय होतं? होणाऱ्या तापमानातील वाढीस काय म्हटलं जातं? जागतिक तापमान वाढ असं म्हटलं जातं. ही एक गंभीर स्वरूपाची समस्या प्रदूषण आणि पर्यावरण ऱ्हासाशी निगडीत आहे. बघा, ग्लोबल जागतिक तापमान वाढ जी आहे ना, तर या जागतिक तापमान वाढीवरती आपण बघतो क्वेश्चन सॉरी जे लेख येतात ना पेपरमध्ये, तर ते आपण वाचले पाहिजेत. पुढे जर तुम्ही 25 ची एक्झाम देणार असाल तर तुम्हाला तिथं आन्सर रायटिंग साठी खूप काही मदत होऊ शकते. ठीक आहे, ओके. चला, जागतिक तापमान वाढ बघा, पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या सगळ्या व्यवहारांच्या मुळाशी सौर ऊर्जा आहे. बरोबर, ओके. कारण सौर ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडते आणि त्याचा परिणाम म्हणून पृष्ठभागालगतची हवा गरम राहते. वातावरणातील निरनिराळे हरितगृह वायू पृष्ठभागापासून परत बाहेर फेकली जाणारी ऊर्जा अडवतात. हीट बजेट जे आहे ना, हीट बजेट, तर त्याच्यावरती पण क्वेश्चन आला होता बघा, फॅक्च्युअल क्वेश्चन. ठीक आहे, या नैसर्गिक प्रक्रियेचा सजीव सृष्टीला आणि मानवाला पण फायदा असतो. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड व मिथेन हे वायू या कामात महत्वाचे ठरतात. निसर्गामध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड वगैरे वायू दीर्घकाळ संतुलित अवस्थेत होते. पण काय झालेलं आहे? मागच्या 150 ते 200 वर्षात मात्र विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर विपरीत परिणाम झाला आहे. ठीक आहे, या बदलाचा परिणाम म्हणून पृथ्वीचे तापमान वाढलेले दिसते. या परिणामाला जागतिक तापमान वाढ असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, बघा, हे 150 ते 200 वर्षामध्ये असे काही पॉइंट्स आहेत ना आयोग देतं. म्हणजे तुम्ही जर आधीचे क्वेश्चन बघितले असतील, पृथ्वी हीट बजेट असेल किंवा तापमान वाढीशी रिलेटेड असतील, तर आपल्याला असे पॉइंट दिसू शकतात. फक्त तिथं छोट्या छोट्या मिस्टेक आपल्याला देतात, ते फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, ओके. चला, जागतिक तापमानवाढीमुळे मानवी आरोग्य, पर्यावरण यांच्यावर दुष्परिणाम होत आहे. बरोबर आहे. म्हणूनच अलीकडच्या काळात जागतिक तापमान वाढ आणि एकूण हवामानातील बदल, आताच मी बोलले की तुम्हाला संपादकीय वगैरे येत राहतात. बघा, क्वेश्चन राहतो की जागतिक तापमान वाढीस एकूण एक 4 वायू कारणीभूत आहेत. कोणते? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि इतर ओझोननाशक घटक. तर हे 4 वायू तुम्हाला माहित पाहिजेत. 4 मुख्य प्रदूषके आहेत.
याच्यावरती क्वेश्चन बनतो. आयपीसीसी बघा, आयपीसीसी म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, याच्यावरती क्वेश्चन पडतात. ही आंतरराष्ट्रीय संस्था हरितगृह वायूंच्या प्रमाणावर लक्ष ठेवते. ठीक आहे. आणि या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून 4 हरितगृह वायूंच्या प्रमाणात झालेला बदल स्पष्टपणे जाणवणारा आहे. उदाहरणार्थ, औद्योगिक क्रांतीपासून ते सन 2012 पर्यंत गेल्या 261 वर्षामध्ये कार्बन डायऑक्साईड वायूच्या प्रमाणात 280 ppm ते 391 ppm अशी 40% वाढ झालेली आहे. ठीक आहे. ओके, लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो क्वेश्चन, सांगता येत नाही आयोग कधी काय विचारेल. आणि बाकी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये आपण आयपीसीसी बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊया. कार्बन डायऑक्साईड पूर्वीचं प्रमाण तुम्हाला दिलंय, 11 मधलं प्रमाण तुम्हाला दिले, बदलाची टक्केवारी दिली. मिथेन पूर्वीचं प्रमाण दिले, बदल दिलेला आहे आणि बदलाची टक्केवारी दिली. नायट्रस ऑक्साईड 20% बदलाची टक्केवारी. क्लोरोफ्लोरोकार्बन 238 पीपीटी, बदलाची टक्केवारी दिलेली नाही. ठीक आहे. ओके, सध्या वातावरणात असणाऱ्या हरितगृह वायूंचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर असं दिसतं की जागतिक तापमानवाढीच्या संदर्भात कार्बन डायऑक्साईड वायूचा वाटा सर्वात मोठा म्हणजे किती आहे? 60% आहे. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला करा क्वेश्चन. त्याच्यानंतर मिथेन आणि क्लोरोफ्लोरोकार्बन, क्रम लावा असा पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि तिथं तुम्हाला माहित पाहिजे की सुरुवातीला कार्बन डायऑक्साईड, नंतर मिथेन, नंतर क्लोरोफ्लोरोकार्बन असा सिक्वेन्स आहे. आणि नायट्रस ऑक्साईडचा वाटा जो आहे जागतिक तापमानवाढीमध्ये किती आहे? 6% आहे. ठीक आहे. ओके, याच्यावरती क्वेश्चन बनतो. ठीक आहे. चला पुढे जाऊया. जागतिक तापमानवाढीचे परिणाम बघा, जागतिक तापमानवाढीचे ठळक परिणाम काय आहेत? पहिला परिणाम हवामानातील बदल. हवामानातील बदल, वारे, पाऊस या नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत ना, तर या टेम्परेचरशी निगडीत असतात. ठीक आहे. ओके, पुढील सुमारे 100 वर्षात जागतिक तापमानात 1 ते 5, बघा 1 ते 5 अंश आपल्याला खूप कमी वाटतं, पण हे खूप जास्त आहे. अंदाज दिलेला आहे वातावरणाचे. हे बुलेट पॉइंट जे असतात ना, की जागतिक तापमानवाढीचे काय परिणाम होतील? हवामानात बदल होईल, समुद्र पातळीमध्ये बदल होतील, त्याच्यानंतर प्रजातींच्या निवासस्थानामध्ये बदल होतील, त्याच्यानंतर अन्न उत्पादनावरती परिणाम होईल. अजून काय दिलंय तुम्हाला इथं? हा, तर हे बुलेट पॉइंट, 4 बुलेट पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे. आता या तापमान वाढल्यामुळे समुद्राच्या पातळीत बदल होतोय, म्हणजे बर्फाच्या स्वरूपातील पाणी साठ्यावर पहिल्यांदा बदल होतो. ग्लेशियर आणि बर्फाप्रमाणेच अंटार्क्टिका खंडावरील बर्फ वितळण्याची प्रक्रिया अधिक वेगाने घडून बर्फाचे आच्छादन कमी होत जाईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पाण्यामुळे सागरांच्या पातळीत वाढ होईल. ठीक आहे. 20व्या शतकात समुद्राची पातळी दरवर्षी 1 ते 2 मिलीमीटरने वाढत होती. जगातील सुमारे 1/3 लोक समुद्र किनाऱ्यापासून 50 ते 60 किलोमीटर पट्ट्यात राहतात. हे आपल्याला माहित पाहिजे. समुद्राच्या पातळीत जर 50 सेंटीमीटर एवढी वाढ झाली तर समुद्राचे पाणी जमिनीवर घुसून मानवी वसाहतींना धोका निर्माण होईल. ठीक आहे.
तसेच किनारी भागातील भूरचनेमध्ये लक्षणीय बदल घडल्याने तेथील विशील परिसंस्था नष्ट होते. आता याचा परिणाम काय होतो बघा, सागरी जीवांच्या, पक्ष्यांच्या, वनस्पतींच्या अनेक प्रजाती ज्या आहेत ना, त्यांचा विनाश होऊ शकतो, लुप्त होऊ शकतात, बरोबर. त्याच्यामुळं सागरी संपत्ती आहे ती संपत्ती नष्ट होऊ शकते आणि समुद्राची पातळी वाढल्याने जगभरामध्ये अनेक बेटे संपूर्ण पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे काय होतं बघा, इथलं जे मानवी वसाहती आहेत, बंदरे, पर्यटन, हे सगळंच ठप्प होऊन जातं, बरोबर. म्हणजे समुद्र पातळीमध्ये जे बदल होतात 1 ते 2 मिलीमीटरने जरी वाढली किंवा 50 सेंटीमीटर जरी तर काय होतं, इथं प्रॉब्लेम येऊ शकतात. चला पुढे जाऊया. प्रजातींच्या निवासस्थानातील बदल. बघा, जागतिक तापमानवाढीचा एक मुख्य परिणाम म्हणजे पृष्ठभागावरील उष्ण, शीत आणि समशीतोष्ण भागांच्या आकारात होणारे बदल. ठीक आहे, बघा, जागतिक तापमानवाढीचा एक मुख्य परिणाम म्हणजे पृष्ठभागावरील उष्ण, शीत आणि समशीतोष्ण भागांच्या आकारात होणारे बदल. उदाहरणार्थ बघा, 21व्या शतकात तापमानामध्ये 2 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ झाली, तर समशीतोष्ण कटिबंधाचा विस्तार कसा होईल? ध्रुवाच्या दिशेने होईल. आणि हा विस्तार 200 ते 600 किलोमीटर एवढा वाढण्याची शक्यता. बघा, शक्यता अंदाज इतके विचारले जात नाहीत, पण आपल्याला माहित पाहिजे की काय होतं, टेम्परेचर वाढल्यामुळं ध्रुवाच्या दिशेने विस्तार होतो का नाही होतो, आणि तापमानवाढीला वनस्पती कसा प्रतिसाद देतात, बदलाशी अनुकूलन करू शकतात का नाही करू शकत. त्याच्यामुळे काय होतं, जर इथं अनुकूल नाही केलं तर त्या भागातील प्राणी आणि सूक्ष्मजीव प्रजाती विनाशाकडे वाटचाल करू लागतील. ठीक आहे. अन्न उत्पादनावरील परिणाम बघा, अन्न उत्पादनावरील परिणाम. तापमानाचा आणि रोगजंतू व तणांच्या जीवनचक्राचा निकटचा संबंध असतो. ठीक आहे. तापमानातील वाढीमुळे अनेक रोगांमध्ये लक्षणीय वाढ होईल. काही कमी धोकादायक असणाऱ्या किडी काय होतील, अधिक उग्र रूपात रोगराई वाढते, बरोबर. आणि उष्ण कटिबंधामध्ये आणि त्याला लागून असणाऱ्या उपउष्ण कटिबंधामध्ये तापमान वाढीमुळे पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होईल. ठीक आहे, ओके, हे लक्षात ठेवा. आग्नेय आशियामध्ये दर 1 अंश सेल्सिअस तापमान वाढी बरोबर भाताच्या उत्पादनात 5% घट होईल. आग्नेय आशियातील देशांची अर्थव्यवस्था भातावर अवलंबून असल्याने या तापमान वाढीमुळे काय होतं, अन्न पुरवठ्याचं मोठं संकट उभारण्याची शक्यता आहे.
ओके, चला. तापमान वाढीच्या समस्या तर बघितल्या. आता याच्यावरती उपाय काय आहेत बघा. जागतिक तापमान वाढीमुळे जगभर होऊ शकणाऱ्या गंभीर परिणामांचा विचार करता, परिणाम कसे आहेत, गंभीर आहेत, बरोबर, तर त्या संकटाचा सामना करण्यासाठी विविध उपाय सुचवण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय मॉन्ट्रियल याला 1 नंबर द्या. डेट लक्षात ठेवा, रिओ डी जानेरो 1992 2 नंबर. या परिषदा कोणत्या परिषदा कशाशी रिलेटेड आहेत हे विचारलं जातं. कोणत्या परिषदा कशाशी रिलेटेड आहेत, फिल इन द ब्लँक्स मध्ये पण विचारलं जातं, जोड्या लावामध्ये पण विचारलं जातं. खनिज तेलाचा वापर कमी करून हरितगृह वायूंचे वातावरणात मिळणारे प्रमाण कमी करणे. ठीक आहे, त्यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, विद्युत ऊर्जा अशा पर्यायी साधनांचा विकास करणे. वातावरणात मिळणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे. त्यासाठी जाणीवपूर्वक वनांची वाढ करणे. बघा, पर्यावरणात मिसळणाऱ्या नायट्रोजन संयुगांचं प्रमाण कमी करण्यासाठी नायट्रोजनयुक्त कृत्रिम खतांचा वापर कमी करणं. क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगांना पर्यायी रसायनांचा वापर करणं. जिथे शक्य असेल तिथं ओझोनचा क्षय घडवणाऱ्या रसायनांचा वापर कमी करणं. ठीक आहे, ओके. चला बघा, तर हे 4 पॉइंट्स जे आहेत ना, हे 4 पॉइंट्स आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. उपाय आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्या परिषदा आहेत ना, त्या परिषदा तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील की कोणत्या परिषदा तापमानवाढीशी रिलेटेड आहेत. ठीक आहे, ओके. प्रदूषणावरती क्वेश्चन आला होता आणि क्वेश्चन मला वाटतं रद्द पण झाला होता किंवा आन्सर वगैरे चेंज झालं होतं, असं काहीतरी झालं होतं. इथं जलप्रदूषण, वायू प्रदूषण हे जे मुद्दे आहेत किंवा जे टाइप्स आहेत प्रदूषणाचे, तर याच्यामध्ये विचारण्यासारखं आयोगाकडे भरपूर आहे. त्याच्यामुळे आणि सिलेबस सोपा आहे, जास्त काही अवघड नाही. तर तुम्ही व्यवस्थित वाचा, तुम्हाला उत्तरं आपोआप व्यवस्थित सॉल्व्ह होतील. तर पर्यावरणाच्या जैविक आणि अजैविक अशा घटकांमध्ये व्यवस्थित ऐका, अशा घटकांमध्ये अनुचित फेरबदल यांना प्रदूषण म्हणतात. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. पर्यावरणाच्या जैविक आणि अजैविक अशा घटकांमध्ये होणारे फेरबदल
ओके, तर याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण पुढच्या सेशनमध्ये कंटिन्यू करूया. गुड डे, टेक केअर.